तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिग्गज क्रिकेटरची अस्सल मराठी ऐकायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून लास्टपर्यंत बघा. जेसन, आर यू रेडी? Yep. माझं नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग करतो. गो फॉर इट. माझं नाव जेसन आहे. आम्ही नाव बॉलिंग खातो. क्लोज इनफ. ट्राय वन्स अगेन. माझं नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग खातो. ब्रिलियंट मॅन. दुसरं वाक्य, कसं काय पलटन? What are the other two? कसं काय पलटन? कसं काय पालटन. परफेक्ट. That one's a bit easier. तिसरं वाक्य, लय भारी मुंबई. लय भारी मुंबई. परफेक्ट. Now that I've had my lesson with Suri, I'm going to go and try it on the captain. कसं काय रोहित? मजेत. लय भारी. लय भारी. लय भारी. ओय. Hey! You've Been learning. not so much, but you learn the language. Trying to pick up some of the language, yeah. Suri's a good teacher. Yeah, next year you might be like a proper Maharashtrian guy when you come back next year. We'll try. Perfect. It was good. Thanks. लय भारी. सायकल याच्यात पण होणार, असं पण लँड झालं तर होणारच सायकल. सो ह्याचं काही तुझं आता हे नको घेऊ, मनात नको ठेवू. जेव्हा आता जम्प घेऊन असायचं, म्हणून मी बोलतो की एकच बॉल टाकायचं. यॉर्कर टाकायचं तर फक्त यॉर्कर. मग तुला कळेल ना, मी इकडनं रिलीज केला तर बॉल इकडे जातो, इकडनं रिलीज केला तर इकडे जातो. ते चांगलं अजून होईल. काय रे अथर्व, बरेच वर्षाने. आधी तर माझी विकेट वगैरे काढायचा, आता तोच प्लॅन आहे काय? तूच आता मोठा झालायस बाबा. CSKचा कॅप्टन, इंडियाचा प्लेअर. आम्ही अजून गल्ली क्रिकेटच खेळतोय. ठीक आहे यार, मोठा असं नाही, पण ठीक आहे. पण तू का सोडलं क्रिकेट? बहुतेक नशिबात नव्हतं रे. कोणाची सेंचुरी होते, कोणी शून्यावर आउट होतं, बरोबर. चालायचंच. पण टाटा IPL बघतोय ना? अर्थात घरात बसून मॅचेस बघतो. कोणी चुकीची बॉलिंग करत असेल तर त्याच्यावर कमेंट करतो. बऱ्याचदा लोक म्हणतात, अरे कट्ट्यावर बसून काय बोलतोस, हॉलमध्ये बसून काय बोलतोस, खेळून दाखव की. आता त्यांना काय सांगायचं, इच्छा तर होती पण राहून गेलो. आपण एकत्र कितीतरी ट्रॉफी जिंकले आहेत की. हो रे, क्रिकेट एखाद्याला संधी देत नसेल तर आठवण तर नक्कीच देतं. रस्त्यावरून जाताना अशी पोरं खेळताना दिसती ना की एक बॉल दे ना, असं म्हणावंसं वाटतं रे. माझ्या घराची काच खालच्या पोरांनी फोडली. बायको म्हणली लगेच बदलून घेऊ. म्हणलं नको, ती एखाद्याची 6 मारल्याची आठवण आहे. चल आज तू पण एक काच फोड, मी बॉल टाकतो. सिम्पल नाही टाकणार ना? अरे लास्ट मॅचचं मॅन ऑफ द मॅच विसरू नकोस. चल चल. पूर्ण नाव जयदेव दीपक उनटकटा आहे. चित्याची चाल आणि शार्दूलचा वार यावर संदेह नाही करत, कधीही मात देऊ शकते. माझं नाम ईश्वर पांडे आहे. माझं नाम राहुल चव्हाण आहे. माझं नाव अंकित शर्मा. आता तुमची बारी आली. हारल्यानंतर जो जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात. मी 10 वर्षांनी क्रिकेट खेळतो. खेळत राहा. चल ह्याला घेऊन टाक. आता माझी सटकली. मोठ्या मोठ्या देशात असे छोटे छोटे गोष्टी घडत असतात सेनोरिटा. ऐ ग, आता माझी सटकली. हो. आणि ॲक्च्युली ह्या ग्राउंडवर, आय मीन मे बी मी इंग्लिशमध्ये सांगतो बिकॉज मराठी सांगतो, समजणार नाही लोकांना. अंडरस्टँड. ठीक आहे, चला. माझी मराठी माहिती नाही पण ठीक आहे. नाही, म्हणजे ह्या ग्राउंडमध्ये एक इफ वी लुक, म्हणजे पाहण्याची अशी गोष्ट आहे की सिक्सेस खूप लागतात. त्यांच्या टीममध्ये पण त्यांनी 14 सिक्सेस मारले, आम्ही 12 मारले. आणि ॲक्च्युली या ग्राउंडवर सिक्सेस खूप लागतात, तर तुम्ही गेमच्या बाहेर कधी नसाल. यू कॅन ऑलवेज कम बॅक बिकॉज इथे यू कॅन हॅव दोज बिग ओव्हर्स. जसे अक्सर वॉज एबल टू गेट अस अ बिग ओव्हर अगेन्स्ट हसरंगा. मुंबई क्रिकेटनी 2 महिन्यात 2 ट्रॉफी जिंकल्या आहे. आता जर तुम्ही तिकडे प्रेझेंट नव्हते तर आम्हाला माहिती आहे तुमचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे आम्हाला. आणि होपफुली आम्ही असंच क्रिकेट खेळत राहणार आणि तुम्हाला दिल खुश करत राहणार. असं पण आमची, मी जेव्हा बॅटिंग करतो आता सुपर ओव्हरमध्ये जे काय मी बघितलंय, किती पण रन्स आम्ही चेस करतो, बॉलर प्रेशरमध्ये असतात. ते माझं म्हणणं आहे. त्याला अजून
तयारी म्हणजे 2 दिवस झाल्या मला इकडे येऊन. तयारी चालू आहे. अजून एक दिवस राहिलाय. उद्या आम्ही येऊन परत प्रॅक्टिस करणार दुपारी. वरती चांगलं वाटतं. इंडियासाठी जिंकलोय, चांगलं वाटतं. हो चांगलं वाटतं. काय नाही, आता इंडियासाठी खेळायचं चांगलं. आणि देवाची कृपा आहे की त्यांनी आम्हाला जिंकवायचं होतं, जिंकवलं त्यांनी आम्हाला. चांगलं आहे, चालू आहे. ज्याच्याहून तू इन्स्पायर झाला असं आहे? बरेचसे सिनेमाज असे बघितलेले आहेत, पण अशी मित्र अजूनही बघतो. ज्याला वेळ मिळतो त्याला आम्ही बघतो. थरथराट, अशी बनवा बनविणे, हे सगळे मूवीज आय थिंक दे आर टाइमलेस. म्हणजे तुम्ही केव्हाही कुठच्याही मोमेंटपासून मूवी बघायला लागा. तुमच्याकडे 10 मिनटं असतील किंवा 25 मिनटं असतील किंवा लिटरली 5 मिनटं असतील, यू स्टील हॅव अ स्माइल ऑन युअर फेस. आणि तशा मूवीज ऑलवेज तुमच्या हृदयात राहतात. त्या मोमेंट्स कधी तुम्ही आयुष्यातनं विसरू नाही शकत. सिम्पल लहानपण माझं स्पेशल आहे, कारण माझ्याकडे एवढे चांगले मित्र होते आणि अजूनही आहेत. आम्ही अजूनही भेटतो. 30 वर्षानंतरही काय करत होतो 12-13 वर्षाचे असताना, त्या सगळ्या गोष्टी अजूनही डिस्कस करतो. त्यामुळे चांगले मूवीज तुमच्याबरोबर थ्रू आउट राहतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट सचिन. काय बनताय सगळं बरं का? नाही आमची मुंबई खूप खूप छान. कसा काय पूछतो, काय तू सांग. काय सगळं बरं आहे. इथे धूप खूप आहे, गरमी तो. हो, आज मी नाही केलो तरी पण आम्ही जिंकणारच होतो, कारण मलिंगाच्या मावशीचा बऱ्याच लय जालिम भागत. त्याच्याजवळ गेलो, त्यांनी लासपाटे नारळ दिलं, निंबू दिलं, दया दिली. आम्ही सगळे बिली. त्याच्यानंतर आमच्यामध्ये जोश आला. बाकी आम्ही काही असा खास काही केला नाही जिंकण्याचा.